मित्रांनो आता आपण वणीला पोचलेलो आहे. तर फक्त व्ह्यू बघा. बाबा वरते मंदिर आहे तिथे. तर आता आपण रोपवेने जाणार आहे. रोहन दादा म्हणतोय मी चालू नाही शकत. ऐक ना फक्त रोपवेचं तिकीट घेऊन आले. आता इथून वर चालले रोपवेने. तिकीट काढलं होतं 120 रुपये. आणि काय बरं किती वेळात जाणार वर? 5 मिनिटात पोहोचतो. मी चाललोच नसतो खरं सांगतो. मग वारा किती उलटा इकडून व्ह्यू दिसतोय. थांबा जरा. तेच सांगतोय यांना ऐकायची सवयच नाही. तुम्हाला नुसतं आगाव किती भारी दिसणार आम्हाला इथून दिसतोय. पहिल्यांदा दर्शन झालेलं आहे आपलं. गर्दी काही एवढी फारशी गर्दी नव्हती. दर्शन झाले आपल्याला. सूर्यनारायणचं पहिलं दर्शन झालं. नंतर देवीचं सप्तशृंगी देवीचं दर्शन झालं. दर्शन एकदम मन प्रसन्न करणार होतं. का मी काढलंय का हो रहा है? पण ते बंद झालं ना. अवघड व्हायचं. कशाचं? तो बंद ते हॉर्न देतात ते. सुंदर बंद. काय आलंय? काही नाही सांगू नाही शकत. ड्रायव्हर चेंज आहे आता. कंटाळलेली अवस्था आहे आमची. रूमचा शोध चाललाय आता. पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलाय. जरा कंटाळा. ते आता काय म्हणतात नाही सर. काय सगळेच थकलेत आता. 6-7 दिवस. नाही ते जाऊ दे ना. तू नाही थकला. तुझा हे थकला. तुझा आधार थकलाय. कंडिशन चांगलं. कंडिशन आता काय झाली? कंडिशन आता तो एका मांडीवर बसलाय. त्याच्यावर फोड फुटला. आंघोळ वगैरे सगळी झालेली आहे. 12 वाजता चिकन केलं होतं. 12 ते आता किती वाजलेत म्हणजे 12 ते 5 झोपलो आम्ही. आणि त्यानंतर आता उरकून वगैरे सगळे जेवायला थांबलो आम्ही. हॉटेल राजेश म्हणून. फुल गर्दी दिसते. जरा स्पेशल वाटतं काहीतरी नाही का. बबलू सर नाही आले. बबलू सर पण येतात. ओय बघा बबलू सर आलेले आहेत. असा फोटो का नाही. प्रॉपर जेवण. तर मित्रांनो आता आपण आहे ना ऑलमोस्ट 48 तास झालेले आहेत आपण ड्राईव्ह करतोय. ह्या 48 तासामध्ये हा अनिकेत 40 ते 42 तास झोपलाय प्रवासामध्ये. आणि हाईट किस्सा आम्ही रूम मध्ये गेल्यानंतर ना सर्वात पहिले हा झोपायचा. लेट उठायचा पण हा. लवकर झोपायचा पण हा. अनिकेत तू डायलॉग टाक. अनिकेत तू डायलॉग टाक. बरं सांगतो इकडे बघा. आजची कुच्ची खावा. नीट राहा. नीट राहा. चांगलं वागा जरा. एकंदरीत ट्रिप एक नंबर झाली. एक नंबर. हे काय आमचा 2,500-3 हजार किलोमीटरचा प्रवास झाला. हा एकंदरीत सक्सेसफुल झाला. त्या मेन कामाकरता आम्ही गेलो ते अतिउत्तम झालं. आणि बाकीचं जे त्याच्या साईडनी काम होते म्हणजे काम नव्हते. देवदर्शन आपलं अनएक्सपेक्टेड होतं. अनएक्सपेक्टेड महाराजांनी. आणि शेवटी काय मराठ्यांना कुठं पण कधी पण आणि कसं पण जाता येतं. परिस्थिती आडवी येत नाही. इंडिगोचे तिकीट आमचे कॅन्सल झाले. आम्ही गेलो गाडीनी, थार गाडीनी नॉनस्टॉप. थार नाही, थार रॉक्स. नॉनस्टॉप गाडी आणली आम्ही.
म्हणजे कसं आहे एकदा ते डोक्यामध्ये ठेवलं ना कधी कुठं कसं पण जाता येतं हे आम्हाला कळलंय. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ह्या गाडीची आणि माझ्या लाईफची सर्वात मोठी रोड ट्रिप म्हणजे हीच होती. काय म्हणजे रोड ट्रिप हा प्रॉपर म्हणजे 3-3.5 किलोमीटर 3000. सर्वात मेन काय घरच्यांच्या डोक्यामध्ये असं की अरे पोरं चालले एवढ्या लांब चालले नाही का, थोडं घरचे पण नाही का वेगळ्या टेन्शन मध्ये. जीवन भाऊ कंटिन्युअस फोन करायचं सिंगापूरवरून, रात्री लेट असेल किंवा माझ्या घरून फोन यायचे, विराज भाऊची मम्मी फोन करणार, कंटिन्युअस ह्या गोष्टी चालू होत्या. पण एकंदरीत काय आहे, ध्येय ठरवलं, देवाचे आशीर्वाद आपल्या सोबत नेहमी असतात आणि आपण चांगल्या कामाकरता निघालो होतो तर ते चांगलंच झालं. प्रवास पूर्णपणे 100% सुखरूप झालाय आपला. आणि सर्वात मेन महाराष्ट्राचं जर आपलं जेवण खायला भेटलं ना त्याच्यासारखं सुख काय वाटलं नाही. बरोबर आहे ना पोरांनो? बरोबर आहे. चला आता आपण भेटू नवीन ब्लॉग मध्ये. छोटे ब्लॉग्स तुमच्याकरता येत राहतील. पुण्याच्या आजूबाजूचे आम्ही दुकानं अजून पुण्यात पोहोचायचंय. पोहोचू आपण पुण्यात, पण अजून थोडी रूपरेषा देऊन ठेवतो की तात्पुरतं जाहिरात लागू दे की सर थोडीशी ब्लॉग मध्ये जाहिरात ब्लॉग बिहिरात सांगू लागू ना दे. भाऊ. पुढचं आपलं नियोजन काय, काळे फार्मचे आम्ही तुम्हाला लवकरच एक ट्रिप घडू जे की विराज भाऊच्या मामाचं आहे. काळे फार्मला एक नंबर नॉनव्हेज भेटतं, ते आपण बघूयात पुढच्या ब्लॉग मध्ये. ट्रिप एंड झालेली आहे. येस, असं वाटत नाही की कालच गेलो होतो ना आज आलो असं वाटतंय. एकदम मस्त ट्रिप झाली. अरे नाही, सांगतोय रे 7 दिवस ट्रिप होती पण असं वाटतं कालच गेलोय आणि आज रात्री आलोय. एकदम मस्त ट्रिप झाली. गाडी आहे. एक नंबर. घ्यायची असेल तर कधी पण थार रॉक्स घ्या. लांब प्रवासासाठी कधी पण तुम्ही थार रॉक्स एकदम बेस्ट, एकदम कम्फर्टेबल. फक्त 4 जण ठेवा, 5वा बसला की मग जरा पण होऊ शकतं. ते फोटो कुठे आपले ग्वालियर फोर्टचे. आणि गाडी आता उद्या मस्तपैकी वॉश बिश करू. लय अवतार झालेला आहे. ऑलमोस्ट 2600 किलोमीटर झालेलं आहे आपलं. आणि हा माणूस 2600 मधनं आहे ना 2000 किलोमीटर झोपलेलाच मग. मी आहे ना मित्रांनो आता पोचलेलो आपण घरी. तर ही ट्रिप आता आपण इथंच एंड करतोय.